संगीत सम्राट। नमस्कार, मी प्रियांका बर्वे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या संगीत सफरीमध्ये, झी युवाच्या नव्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे संगीत सम्राट महासंग्राम। स्पेशल पार्टनर तन्वी हर्बल, तन्वी शता। सर्वप्रथम आपण स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे याचं, संगीत सम्राट। सुरांचा शहंशाह राहुल देशपांडे यांचं, आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आनंद शिंदे यांच्यासाठी। आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या ऑडियन्स फेवरेट स्पर्धकांचं, आणि अर्थातच आपल्या मल्टी टॅलेंटेड मंडळाच्या बँडचं। मित्रांनो, नवरात्री चालू आहे। 9 दिवसांच्या भीषण युद्धानंतर दुर्गा मातेनं महिषासुराचा वध केला होता, आणि तो दिवस आपण विजयादशमी म्हणून साजरा करतो। पण त्याआधीचे हे 9 दिवस खूप खास आहेत। प्रत्येक दिवसाचा वेगळा रंग आहे, अर्थ आहे। हे 9 दिवस दुर्गा मातेच्या 9 अवतारांना समर्पित आहेत। या 9 दिवसात आपण देवीच्या समोरचा दिवा तेवत ठेवतो। हे प्रतिकात्मक रूप आहे स्त्री शक्तीचं, तिच्या असीम दानाचं, ती करत असलेल्या मायेचं, आणि आपल्या जीवनाला अर्थ देणाऱ्या ऊर्जेचं। आणि हीच ऊर्जा घेऊन आपण आजच्या भागाची सुरुवात करणार आहोत। आज सरस्वतीची, शस्त्रांची आणि वाद्यांची पूजा केली जाते। तर मी आपल्या तीनही जजेसना विनंती करते की त्यांनी इथे यावं आणि आपल्या सगळ्या वाद्यांची त्यांनी पूजा करावी। संगीत सम्राट। संगीत सम्राट। संगीत सम्राट। संगीत सम्राट। आणि आता सुरुवात करूयात आपल्या आजच्या भागाला। सगळेच नवरात्रीचा हा उत्सव साजरा करतायत, तर आपण मागे राहून चालणारच नाहीये, आणि त्यात आनंद सर असताना तर अजिबातच चालणार नाही। तर मी आनंद सरांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि आमच्यासाठी एक मस्त गाणं सादर करावं। जरूर। करूया उदो 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 अंबाबाईचा, उदो 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 अंबाबाईचा, मायेचा वाघे झरा शहरी कोल्हापुरा, मायेचा वाघे झरा शहरी कोल्हापुरा, घेऊया लाभ दर्शनाचा, करूया उदो 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 अंबाबाईचा, उदो 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 अंबाबाईचा। साऱ्या जनतेची आई माता अंबाबाई, हाकेला उभी राही सारखाई तिच्या ठाई, सत्य डोळ्यानं पाही दंड दुष्टांना देई, अनेक रूपे ती घेई भक्तांच्या पायी। उदो 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 अंबाबाईचा
तुमच्या गाण्यानं कायमच बहार आणता तुम्ही आणि खूप छान. थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या विनंतीला मान दिलात आणि गाणं गायलात. थँक्यू. धन्यवाद. कालच्या भागात 6 स्पर्धकांचे अफलातून परफॉर्मन्सेस आपण पाहिले आणि आज आपले उर्वरित 6 स्पर्धक परफॉर्म करणार आहेत. तर सुरुवात करणार आहोत आजच्या भागाची. आज विजयादशमी म्हणजेच दसरा. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. आज आपण आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांनाच नाही तर अगदी अनोळखी माणसांनाही आपट्यांची पानं सोनं म्हणून देतो आणि त्याच सोबत देतो एक सकारात्मक ऊर्जा. आज आपले स्पर्धकही या मंचावर तसंच काहीसं करणार आहेत. ते त्यांची सोन्यासारखी कला आपल्या जजेस समोर ठेवणार आहेत आणि इथला माहोल ऊर्जेनं अगदी भरून टाकणार आहेत. तर लगेचच सुरुवात करूयात आजच्या आपल्या भागाची. बोलवणार आहोत एका अशा गायकाला ज्याच्या आवाजात हत्तीचं बळ आहे आणि सुरात सच्चेपणा आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात संगीत सम्राट महासंग्रामचा लव्हर बॉय रवींद्र खोमणेचं. तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी. हो पायाखाली अंगार तार डोळ्यात तलवार हो अंबेचा अवतार नाश करशील अंधार हे लखलख तो सूर्य जणू आई तुझ्या बाडी महिषासुर मर्दिनी तुरीत तुझी न्यारी लखलख तो सूर्य जणू आई तुझ्या बाडी महिषासुर मर्दिनी तुरीत तुझी न्यारी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू गे दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अंबे कृपा करी क्या बात है. कडक. रवींद्र, तू सीझन 1 मध्ये होतास आणि तुझं खूप कौतुक झालं होतं. तर संगीत सम्राट नंतर तुझं आयुष्य कसं बदललं, काय सांगशील? म्हणजे एक वेगळीच ओळख मिळाली मला. म्हणजे कुठे पण शोज वगैरे मिळाले तर समजा असं तिथे संगीत सम्राट फेम असं एक नाव मिळालं वा. आणि त्याबद्दल मी संगीत सम्राट आणि झिवाचे आभार मानतो की त्यांच्यामुळे मला हा प्लॅटफॉर्म मिळाला आणि परत त्यांनी आम्हाला परत भेटण्याची संधी सगळ्या ऑडियन्सला आणि जजेसला दिली उपलब्ध करून त्याबद्दल धन्यवाद. आपण विचारूयात की आपल्या जजेसना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला. आदर्श, मी सांगतो मी सांगतो हो तुम्ही पब्लिक आहे आम्ही. अरे पब्लिक सब जानती है मग काय म्हणजे हे काय प्रत्येक वेळेस हेच जज करता काय बरोबर आहे का? हा नाही मला तुम्ही सांगा सर, म्हणजे इतक्या वेळ एखाद्या माणसाला जज करणं बरं वाटतं काय? नाही ना? काय म्हणून म्हटलं तुम्ही जज करणार आहात का? हा, मग काय तर. आम्ही करू शकतो जजिंग. मग हो, तुम्ही कधी केलंय का जजिंग? ते तिथे बसलेत कारण त्याला काहीतरी कारण आहे. तुम्ही का जजिंग करायला आणि काय जजिंग केलंय? म्हणजे आमच्याबद्दल नॉलेजच नाहीये तुम्हाला. आम्हाला विचारतं सर जज केलाय का? अरे आमच्या सोच हा बरं का तुम्ही इकडे येऊन बसत का नाही, मी तिकडे येऊन बसतो.
नाही नाही सर मला आवडतं, as a प्रेक्षक म्हणून बसायला आवडतं. सर असं ऐकून घ्या, असा भावनेचा प्रश्न नाहीये. अहो, भावनेचा नाही, मला- मॅडम म्हणजे आम्ही जज केलेलं नाही. आमच्या सोसायटीमध्ये तुम्ही येऊन पहा सर, मी गोटा चमचा स्पर्धामध्ये मी जज असतो. हा, त्या गोळीतनं उड्या मारता मी जज असतो सर. हा आणि बटाट्याची शर्यत मटबळ सर चमचा लिंबू बरं, खरे खरे जज व्हा ना इकडे येऊन. नाही नाही पण कसं सामान्य माणसाला पण म्हणजे न्याय तुम्ही भेटला इथे येऊन पाहिजे. सांगू शकता त्यांनी कसं गायलंय ते. मला पण ऐकायचंय तुमच्याकडनं. नाही सर गाण्याचा आपण नंतर तुम्हाला सांगतो मी, पण जज बद्दल मला अनुभव आहे म्हणून म्हटलं मॅडम तुम्हाला. अहो पण इथे गाण्याची स्पर्धा चालू आहे, हा पळण्याची शर्यत नाही चालू आहे. नाही मला त्याच्याबद्दल बोलायचं मी बोलू का थोडं अच्छा हा, बोला काय बोलायचं. धन्यवाद मॅडम. रवींद्र ना रवींद्र मला काय वाटतं की तुम्ही हे गाणं आहे ना पोपटी 5 मध्ये गायला पाहिजे होतं, म्हणजे ते जास्त रंगलं असतं. करेक्ट आहे सर correct. हा काळी पाच पांढरी पाच मध्ये कोणी गाते, पोपटी पाच हे फार भयंकर असतं सर. खरंच त्याच्यात तुम्ही ट्राय करायला पाहिजे हा, हा. हा? नेक्स्ट टाइम ट्राय करेल मी नक्की. हा नाही नाही तुम्ही ट्राय करायला पाहिजे. बघा सर तुम्हाला कसं वाटतं? मला तेच सांगतो, आनंद सरांना मला सांगायचं होतं. आनंद सर म्हणजे माणसं कशी काय बदलतात बघा. आता मागच्या पर्वात ह्या पोरानं रोमॅन्टिक गाणं गायलं. हा रोमॅन्टिक गाणं गाऊन एका पोरीला प्रपोज केलं आणि त्याचं लग्न झालं तिच्या बरोबर. आणि लग्न झाल्या झाल्या हा पोरगा आंबे कृपाकरीवरती आला. म्हणजे एक गोष्ट सत्य आहे सर, का लग्न झालं की माणसाला देव आठवतात ते खरं आहे. खरंय. पण मला काय वाटतं रवींद्र, म्हणजे तुला या शो मध्ये लव्हर बॉय म्हणून ओळखतात सगळेजण, तुझी इमेज तशी आहे. पण तू ना आता ते जास्त प्रपोज बिपोज करण्याच्या फंद्यात पडू नको. म्हणजे रोमॅन्टिक गाणी तू गा, पण प्रपोज करू नको, कारण घरी बायको आहे आणि ती चिडली ना तर कुठलीच देवी कृपा करत नाही मग. एवढं फक्त लक्षात ठेव. हा करेक्ट आहे करेक्ट आहे. आणि ते पोपटी 5च तेवढं मात्र लक्षात ठेव. हा? ओके झालं तुमचं सगळं हो. सांगून, जजिंग करून झालंय. झालंय. झालं ते थँक्यू म्हणजे सो मच. नेक्स्ट तुम्ही बोलू शकता. एक मिनिट मॅडम, आता आमची 2 माणसं बघितलीत काय? अरे योगेश हे कोण बसले तिथे, काय करतायत हे, त्यांना जरा पहिले बाहेर काढ. हे चेहरे बघितल्यासारखे वाटतात. बघू दे. अरे ही तर आमची सेटिंगची माणसं आहेत. तुम्हाला इथे खुर्च्या उचलायला बोलवलं आणि तुम्ही जटिंग करायला बसला. अरे, चला लवकर चला. एक मिनिट, आम्ही खुर्च्याच उचलायला आलो होतो. त्या आदर सर म्हणे मला एकट्याला जमून नाही राहिले, तुम्ही काहीतरी भार सांभाळा. माझी शिफ्ट वाढत चालली आहे. चला लवकर चला. फक्त शिफ्ट वाढत चालली, पेमेंटचं तर काय बोलत नाही कधी. वाढत चालली. चला आता आपण आपल्या खऱ्या जजेस कडे वळूयात. आदर्श कसा वाटला तुला परफॉर्मन्स? तुझं नाव फक्त रवींद्र खोमणे आहे, पण तू शिंदे असल्यासारखा गायलायस. क्या बात है. जी मजा होती, जो थ्रो होता, जी एनर्जी होती, ती सगळ्यांमध्येच नसते, ती तुझ्यात आहे मित्रा. रवींद्र आवाज वाढव. आता विचारूयात आनंदजींना. खरोखरच तुझा आवाज ज्याप्रमाणे आदर्शने सांगितलं त्याप्रमाणेच आहे आणि तू त्यावरती अजूनही मेहनत कर, भरपूर मोठा होशील. क्या बात है. राहुल दादा. तू आत्ता खूप चांगला गायला आणि तुझ्याकडनं अशीच खूप चांगली अजून गाणी ऐकायची आहेत. सो ऑल द बेस्ट. रवींद्र खूप कौतुक झालेलं आहे आणि सगळ्यांना तुझा परफॉर्मन्स आवडलेला आहे. या आठवड्यात एलिमिनेशन नाहीये, त्यामुळे मार्कही नाही आहेत, त्यामुळे मी तुला बसायची विनंती करते. थँक्यू. आणि आता बोलवणार आहोत आपल्या पुढच्या स्पर्धकाला. ही जोडी ना एकदम अजब आहे. म्हणजे एकीकडे सूर आहे आणि दुसरीकडे ताल. यांचे रिहर्सल करताना खूप होतात हाल, पण एकत्र आले की होते कमाल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अक्षया आणि सोहमचं.
अक्षया किती गोड गायलीस. थँक्यू. वाह उस्ताद वाह, क्या बात है. खूप छान झाला परफॉर्मन्स. आणि आता आपण विचारूयात आपल्या परीक्षकांना. आनंद सर. क्या बात आहे, तुमच्याबद्दल मी बोलूच काय. मी ज्या वेळेला पाहिला यार तबल्यावरती हात, आणि तिचं फक्त मी गाणं ऐकत होतो पण पाहत होतो यालाच. खरोखरच असा एखादा मुलगा शिंदेशाहीमध्ये पाहिजे होता. आणि तुझ्यामध्ये मी आदर्श बघतो, कारण आदर्श असाच होता लहानपणी. तो वाजवायचा आणि गायचा पण तो गाण्यामध्ये जरा चांगला होता. ज्यावेळेला तो 2.5 वर्षाचा होता त्यावेळेला त्यांनी तो बोंगो वाजवला. मी म्हणलं कोणी वाजवला, तर म्हणे आदर्श वाजवतोय. आणि 2.5 वर्षाचा आदर्श पण ठेक्यात वाजवला होता. आणि आदर्श तुझ्यासारखाच होता, असा गुलगुले आझाद. त्याला नाव होतं गुलगुले आझाद. आणि खरोखरच कशाला अख्खं महाराष्ट्र म्हणेल गुलगुल्या काय गुलगुले आझाद गुलगुले आझाद वा. गुलगुल्या काय गुलगुले. म्हणजे गुलगुल्यासारखा होता तो असा. तुला आता लय ना मध्ये काय होत नाही पण खरोखरच तुम्हाला पाहिल्यानंतर मीच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्र फॅन तुमचा झालेलाच आहे. आणि मी जास्तीत जास्त तुमचा फॅन झालो. व्हेरी गुड, छान. राहुल दादा. खूप एक्सप्रेसिव्ह परफॉर्मन्स होता. तुझी व्हॉइस क्वालिटी खूप युनिक आहे, खूप छान आहे. आवाजाला खूप चांगला पोत आहे तुझ्या. तर तुझं ते एक्सप्रेशन पोचलं आणि तो भाव जो होता तो आमच्यापर्यंत पोचला. त्याच्यामुळे मला तुझा परफॉर्मन्स आवडला. आणि सोहम, सगळ्यात अवघड काही गोष्ट आहे जी तू अचीव एवढ्या लहान वयामध्ये केली आहेस ना, की लय पकडून त्याला चिकटून वाजवणं. एका लयीमध्ये इतका वेळ वाजवणं ह्या वयामध्ये खूप मुश्किल आहे, खूप मुश्किल आहे. मी पण सुरुवातीला तबला शिकलो आहे, मला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याकरता मी तुझं खूप विशेष कौतुक करतो. ऑल द व्हेरी बेस्ट अँड गॉड ब्लेस यू. आदर्श. अक्षया, तू इतकं ठहराववालं गाणं निवडलंस आणि ते गायलंस, इथेच तू माझं मन जिंकलेलं आहेस. कारण की आत्तापर्यंत तू रिदमिक गाणी खूप गायलीस आणि आम्ही ऐकलंय तुला मागच्या पर्वात. मी पहिल्या पर्वात सोहमलाही ऐकलंय, खूप ऐकलंय, खूप दाद दिली आम्ही. मला फक्त तो जसा दिसतो, जसा तो आहे गोंडस, मला असं त्याला खूप त्याच्याबरोबर असं खेळावंसं वाटत असतं नेहमीच. हो. आणि मी एक गोष्ट करणार आहे तिकडे येऊन, जे मी गेल्याही पर्वात केलं होतं, पहिल्या पर्वात. संगीत सम्राट, संगीत सम्राट, संगीत सम्राट. इतकं कौतुक झालंय तुमचं. हा सांगू का, पण खरं सांगू काय चाललेलं असतं ते. काय काय चालतं? अरे हे दोघं सतत मारामारी करत असतात, एकमेकांना त्रास देत असतात. रिहर्सलला अगदी सळो की पळो करून सोडतात अविनाश दादाला. सोहम खूप चांगला आहे, मला माहिती आहे. सोहम खोड्या सोम काय काय होतं रे, सांग. खोड्या काढूच शकत नाही, सांग, मला घाबरू माहिती नकोस, आहे. रिहर्सल झाल्यानंतर ही मला बॅग उचलायला लावती. काय झूठे. ये बोलता है मुझे कि मैंने तेरे लिए अभी तबला बजाया ना, अभी तू उठा. काय नाही, खोटं बोलते ती. नाही नाही खोटी बोलते. हे त्यांचं सतत चाललेलं असतं राहुल दादा. आणि हां, मार बसणार आहे तो तुम्हाला बघायला. खरंच खरंच घेऊन आला तू. हो का, आता लगेच प्रेम का. काय खरं मला सांग, काय करता तुम्ही? काय नाही. हं? काय नाही. तुला सांगू प्रियांका, हा दिसतो अतिशय गोंडस, जसं आदर्शनी सांगितलं ना, गोड, त्याच्यासारखाच गुलगुल्या. हे झालं आता हे. फार गोड नाव आहे यार. चॅप्टर वाटतो मला. बिलकुल नाही. नाही, बिलकुल नाहीये हा चॅप्टर. सोहम, मी सोहम सोबत आहे, बिलकुल तो मी करू पण शकत नाही. सोहमसोबत आहे. आदर्शकडे बघा तुम्ही. हे ही आदर्श पण असाच होता. एक मिनिट, चॅप्टर
तुला अक्षय माहिती ना, पण माझ्या मागच्या पर्वात सुद्धा कसली नक्कल केली होती तिने. ती सॉलिड आहे, उत्तम नक्कल केली होती नॉटंकी. नी. अक्षयाच Perfect नक्कल नॉटंकी. केली होती. एक मिनिट, काही उत्तम नक्कल केली नव्हती, तिने काही माझी अप्रतिम परफेक्ट. नक्कल केली होती बरं का. थांबा यार, तुमच्या दोघांचं काय चाललंय? त्यांचं आमच्या भांडण दोघांचं होतं. तो काय बोलतोय? मी अजिबात काय असं काही भांडतोय? करत नाही. मी- आ, ऊ वगैरे असं तिने केलं होतं, असं मी काही हे करत बघ हे असंच करते ही. नाही. तिकडे जाऊन आमची नक्कल करत बसतो. काय लावले हे? मी काठी कोणाकरता आणली होती कळलं ना आता तुम्हाला. प्रियंका करता नगाडा 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 बजा. बस चल, आता नको चिडूस. आपल्यात भांडण नाही करायचंय मला. तू किती चांगला आहेस आणि तू खूप मला आवडतोस आणि अजिबात तू चिडका नाहीयेस. तू जाऊन बस. आताही बघितलं, उगाच दिवसायचं कशाला त्याला. जा बस आता. आणि आता मंचावर येणार आहे संगीत सम्राट सीझन 2 मधला एक असा बँड ज्यांच्याकडे वोकल्स नसून सुद्धा गाण्यातला प्रत्येक शब्द ऐकू येतो, भावतो. आणि आपण त्यांचा परफॉर्मन्स बघता बघता हे विसरूनच जातो की त्यांच्याकडे वोकल्स नाहीयेत. ते ही जादू कशी करतात हे तुम्ही आणि मी पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात 4M बँडचं. वन्स मोर सोबत गरबा पण झाला पाहिजे तर मजा येईल.
मित्रांनो, संगीत सम्राटच्या मंचावर सेलिब्रेट होणारे हे मोमेंट्स आणि तुमची साथ, या दोन गोष्टीच आम्हाला ऊर्जा देत असतात. खूप मजा आली. सुपर परफॉर्मन्स फोरेम. आणि आता मी जाणार आहे आनंद सरांकडे. आनंद सर, मी तुम्हाला या परफॉर्मन्स विषयी विचारणार आहेच, पण पहिले आम्हाला हे सांगा की आमच्या या दोन जजेसचा परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटला? जबरदस्त. ते आल्यामुळे अजूनच रंग चढला डान्सला. पण आता यांना परत नवीन नवीन आता डान्ससाठी सुद्धा बोलवलं जाईल. वा राहुल दादा, तू तयार राहा. नवीन करिअर नाही, आमचं सुरू झालेलं आहे. आता रेट वाढवून ठेवला पाहिजे. बस गाण्याच्या व्यतिरिक्त डान्स पण असेल तर सांगा. आणि आता आपण जाऊयात फोरेम बँडकडे. त्यांचा परफॉर्मन्स कसा झाला हे विचारूयात. आनंद सर. थँक्यू सो मच. आता मी विचारणार आहे राहुल दादाला. खरोखर मार डाला असा परफॉर्मन्स होता. का मी सांगतो, कारण तुम्ही जेव्हा सुरुवात केली ना, तर मी डिरेक्टली माझ्या कॉलेजमध्ये गेलो आणि तेव्हा आम्ही दांडियाला जायचो. तेव्हा केवढे व्हायचे आणि रोज वेगळ्या ठिकाणी जायचो आणि खूप नाचायचो. आणि मी तुम्हाला कायम सांगायचो की तुमचा बँड स्पेशल आहे, तुझी फ्लूट गात नाही. पण आज मला असं वाटलं की ती गात होती. त्यामुळे खरोखर खूप मनापासून आनंद मिळाला आणि मी खूप एन्जॉय केलं. सो मी आणि आदर्श आम्ही दोघंही नगाडा वाजवणार आहोतच आदर्शच्या कॉमेंट नंतर. ऑल द बेस्ट. फोरेम कडक. तू जेव्हा सुरुवात केलीस ना, हा पॅटर्न सुरू झाला की सगळ्याच्या टाळ्या वाजायला लागतात. आणि तेच आमच्यातही झालं. मजा आली यार. क्या बात आहे. आवाज वाढव. आणि आता दादा म्हणाल तसं नगाडा 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 बजा. कमान. फोरेम बँड, तुम्ही खरोखररित्या धमाल आणलीत आणि थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू. तर आता बोलवणार आहोत आपल्या पुढच्या स्पर्धकाला. दिसायला गोड आणि परफॉर्मन्स भारी, जबलपूरची ही गायिका न्यारी, काळजाचा ठोका चुकेल सांभाळा. इशिता, आली आली आता तुझी बारी. तर एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे जबलपूर की जान म्हणजेच इशिता विश्वकर्मासाठी. जय शारदे नागेश्वरी, जय शारदे नागेश्वरी, विधी कन्यके विद्याधरे, वागीश्वरी वागीश्वरी, जय शारदे नागेश्वरी, जय शारदे नागेश्वरी. ज्योती परी कांती तुझी, ज्योती परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा.
क्या बात है. इतकं सुंदर समजून आणि उमजून गायलीस तू. आणि मी फॅन झाली आहे तुझ्या आवाजाची. इतकी सुंदर देणगी आहे तुला. मलाच म्हणजे मी मंत्रमुग्ध होऊन मागे ऐकत होते अक्षरशः. तुझे बाबाही इथे आलेले आहेत तुला आशीर्वाद द्यायला. मी पहिले त्यांना स्टेजवर आमंत्रित करते. हं? मला वाटलं भाऊ आहे. म्हणजे मी तिला विचारलं हे बाबा आहेत का नक्की. क्या बात आहे. तुमचं खूप खूप परत एकदा स्वागत आहे संगीत सम्राट महासंग्रामच्या मंचावर. आणि मी असं ऐकलंय की तुम्ही मुंबईला येणं टाळता खूप. तर काय कारण आहे त्यामागे. का बरं तुम्ही येत नाही मुंबईला. सबसे पहले तो हमारे सम्मानीय जजेस को प्रणाम करता हूँ, सारी ऑडियंस को प्रणाम करता हूँ, आपको भी नमस्कार करता हूँ. नमस्कार. एक समय था, एक वक्त था जब मैं भी मुंबई में था, लेकिन कुछ कारणोंवश किसी हादसे की वजह से मैं मुंबई छोड़कर चला गया. हादसा कुछ ऐसा हुआ था, पहले तो मैं गज़ल सिंगिंग किया करता था, मैंने क्लासिकल का पूरा कोर्स भी किया हुआ, और उसके बाद मुंबई में ही अपनी जगह बनाना चाहता था और उसी सपने को लेकर मुंबई आ गया और सिंगिंग लाइन में ही स्ट्रगल करने लगा. कई जॉब्स भी मैंने यहाँ पर की, करीब 4-5 साल यहाँ पर गुजारे. फिर किसी ने मुझे खाने की चीज़ में सिंदूर मिलाकर खिला दिया. सिंदूर जो कि आवाज़ के लिए बहुत ख़राब होता है. जो भी गायन क्षेत्र में अपना मकाम हासिल करना चाहते हैं उनसे मेरी रिक्वेस्ट है, गुजारिश है कि किसी का भी दिया हुआ कुछ ना खाएं, क्योंकि मैं खुद उस हादसे का शिकार हो चुका हूँ. उसके बाद से फिर मेरी आवाज़ में खराश आनी शुरू हो गई और मुझे गाने में तकलीफ़ होने लगी, और तब से धीरे धीरे मेरा गाना छूटता चला गया. कलाकार तो आज भी मेरे अंदर ज़िंदा है, लेकिन अब उसको सामने नहीं ला पाता हूँ. उसको सामने लाने के लिए एक हथियार मैंने ढूंढा है, मेरी बिटिया के रूप में, इशिता के रूप में, कुहू के रूप में. और अब मेरी आवाज़, मेरी पहचान है, मेरी इशिता है, और कोशिश करूँगा जितना साथ दे सकूं उसका आखिरी समय तक, आखिरी दम तक, और उसको जीते जी उस मकाम तक देख सकूं. यही सपना है मेरा भी और उसकी मम्मी का भी. थैंक यू. आपण जाणार आहोत आपल्या जजेसकडे आणि त्यांना विचारणार आहोत की त्यांना आपल्या कुहूचा परफॉर्मन्स कसा वाटला. आनंदजी. खरोखरच या ठिकाणी जे तिने गायलं, मला तर वाटतं की भरपूर जबरदस्त तिची मेहनत तिच्या आवाजातून दिसून येते, तिच्या गळ्यातून दिसून येते. तुला मी आशीर्वाद देईन की खरोखरच तू फार मोठी होशील. छान गायलीस. राहुल दादा. इशिता, मला तुझी सगळ्यात आवडलेली जागा होती तुझ्या कृपेचे चांदणे. तुझ्या कृपेचे चांदणे. खूप छान तू ती घेतलीस आणि खरोखर तुझा आवाज कुहूसारखाच आहे. आणि तुझ्या वडिलांना पण मला सांगावंसं वाटतं की शारदेचा आशीर्वाद आहे तुझ्यावरती, सरस्वतीचा आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे तुझं भविष्य खूप उज्ज्वल आहे. खूप खूप आशीर्वाद. आदर्श. पहिल्या सीझनमध्ये मी तुला म्हटलं होतं की तुझा आवाज प्लेबॅकचा आवाज आहे. हे गाणं इतकं सहज वाटतं आपल्याला ऐकायला, पण तालाला तेवढंच अवघड गाणं आहे. आणि त्यातल्या काही मेन ते डायनॅमिक्स, फेड इन फेड आउट, इतके छान तू कंट्रोल गायलीस. मला खूप जास्त आवडलं. आणि मला कळत नाही यार, सगळ्यांनाच मला आवाज वाढव इशिता. क्या बात है. या धमाकेदार सादरीकरणानंतर आपण वळणार आहोत पुढच्या स्पर्धकाकडे आणि बोलवणार आहोत एका अशा गायिकेला जिनं तिच्या आवाजानं आणि स्टाईलनं कुठलंही गाणं आपलंसं करून टाकलं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हरगुन कौरसाठी. जावोनी कोई मोड़ ले आवो, ऐनी मेरे नाल गया अज लड़के. दे देवा जान कदमां विच
करके रंगीलो म्हारो ढोलना ढोलना रे ओ परदेसी हमार आयो बाबूजी बन के है परदेसी हमार अरे बार 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 करूं 16 सिंगार वो है माधी मेरा मैं हूँ गंगा की धार रंगीलो म्हारो ढोलना ढोलना रे रे मारो ढोलना रे मारो ढोलना सुपर परफॉर्मन्स हरगुण, क्या बात है. थँक्यू. आपण विचारूयात राहुल दादाला. हरगुन, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स, माइंड ब्लोईंग. थँक्यू. आय एन्जॉयड इट सो मच. मला इतका आवडला. सो फॅन्टॅस्टिक. ऑल द बेस्ट. आनंद सर. तुझा आवाज असा पंच आहे, एकदम इथे घुसतो डायरेक्ट. आणि खरोखरच इतकं जबरदस्त तू त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व पण होते. आणि मर्दाना ज्याला म्हणतात आवाजामध्ये मर्दाना पण ते तुझ्या आवाजात आहे. जबरदस्त. व्हेरी गुड. Thank you. छान. हरगुन, क्या बात है. काय कडक गायलीस तू. आणि असंच गात राहा. पुढे खूप धमाल येणार आहे, खूप मजा करणार आहोत आपण. हरगुन, आवाज वाढव. काय बोलू मी आता. ऍज युजल मस्त कमेंट्स मिळालेल्या आहेत आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट हरगुण. थँक्यू. थँक्यू. नमस्कार. मला सांगायला अत्यंत वाईट वाटतंय की प्रियांका इथे येऊ शकणार नाही आता, कारण तिची तब्येत जरा खराब झाली आहे. मी माझी ओळख करून देते. मी तिची बालपणीची मैत्रीण आहे. मी पुण्याहून आले. तर आत्ता तात्पुरतं तिने मला सांगितलंय की या कार्यक्रमाची सूत्र तू हातात घे म्हणून. फक्त आता या कार्यक्रमाचं स्वरूप थोडंसं बदलणार आहे. आता हा कार्यक्रम जो आहे तो गप्पा गोष्टींचा कार्यक्रम असणार आहे, गाण्यांचा नसणार आहे. हा. आणि या कार्यक्रमाचं नाव आहे पाहता पाहता झालो तुझा चाहता. आणि ह्या कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर सामील होण्यासाठी मी सगळ्यात आधी पहिल्या पाहुण्यांना आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. ते खास आग्र्याहून आलेत सर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पिंटू टिवले यांचं. वा वा अरे बाला, शाबास बाला, शाबास. वा 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 वा. पोळी साजूक तुपातली ही. हा पाकातला काळा रसगुल्ला वाटतोय. नमस्कार सर. क बोलते तू. हं? क बोलते मी. क बोलते तू. तुम्ही आग्राहून आलायत की आगरी होऊन आलायत. सॉरी सर. अरे गब. अरे सर,
सर मिनी तुमचा लय मोठा फॅन हा सर. तुम्ही आज मला इथे दिसली मिनीत भरून पावला सर. धन्य पावला मिनी तुम्हाला सांगतो सर. एक मिनिट मिनी मिनी काय मिनी 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 म्हणजे मिनी स्वतः. एक मिनिट प्लीज मिनी स्वतः. प्लीज प्लीज तुम्ही स्वतःला मिनी वगैरे बोलू नका. या विशेषणावरचा ना लोकांचा विश्वास उठेल. मिनी 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 सर तुमच्या पाया पडता सर. मिनी लय मोठा फॅन हा सर तुमचा. म्हणजे मी तुम्हाला सर ना असं एक मिनिट हे सगळे तुमचे मिनी आहेत ना ते एडिट मध्ये एनिवे कट होतील. तुम्ही हा कार्यक्रम आहे ना सर तो गप्पा गोष्टींचाच आहे. आपण शांतपणे एक एक प्रश्न तुम्ही विचारा आणि सर त्याची उत्तरं देतील. नाही सरांचा मोठा फॅन आहे सर. सरांचा मी हे करता मिनी फॉलो करता मालूम. सर जे जे करता ते मी करता सर. सर जे जे करतात ते तुम्ही करता. मी करता सर. म्हणजे एक गोष्ट संपूर्ण महाराष्ट्राला सरांबद्दल माहिती नाही पण ती मिनी तुम्हाला सांगणार आज. ओके ओके. म्हणजे लोक कसे कपडे ठेवण्यासाठी कपाट घेतात हा ना. सरांनी कपडे ठेवण्यासाठी अख्खा घर घेतला. बोला काय बोलता तुम्ही. अख्खा घर घेतला. मी फॉलो करतो त्यांना. तुम्ही सुद्धा सरांसारखे कपडे ठेवण्यासाठी घर घेतलं. नाही 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 मी घरातली माणसं बाहेर काढली आणि त्यामध्ये कपडे भरले. आता माणसं बाहेर राहतात कपडे घरामध्ये कपडे राहतात. एनिवे अजून तुम्हाला काही तुमची काही सिमिलॅरिटी असेल सरांची माझी एक सिमिलॅरिटी हो का? मी पण सरांसारखा एकदम सिमिलर कसं आहे सरांना एखादं काय गाणं बिणं आवडलं का सर शिट्टी वाजवतात आणि मिनी पण शिट्टी वाजवतो. अरे वा तुम्ही शिट्टी वाजवता का. नाही नाही एखादी पोरगी आवडली तर मिनी शिट्टी वाजवतो. बस 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 असू दे. पुढं आहे का छान वेगळी स्टाईल आहे बघा. टॅलेंट आहे सर. मिनी वेगळा सर म्हणून तर एनिवे आपला जो हा कार्यक्रम आहे पाहता पाहता झालो तुझा चाहता. हीच ती लोक. अरे ह्यांनी मला व्हॅनिटी मध्ये लॉक केलं होतं यार. मला असं वाटतं आपलं चुकलं. आपण हिचे मेकअप रूमला लॉक लावण्यापेक्षा हिच्या तोंडाला लॉक लावलं असतं तर बरं झालं. मित्रांनो आज दसरा म्हणजेच विजयादशमी. आजचा दिवस आणखीन एका कारणासाठी खास आहे आणि ते कारण म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांच्या सोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि म्हणून आजच्या दिवसाला अनुसरून एक गाणं तर झालंच पाहिजे. तर मी आदर्शला आणि आनंद सरांना विनंती करते की त्यांनी या दिवसाला अनुसरून एक मस्त गाणं सादर करावं. बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दिन तो जनी दीक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दिन तो जनी श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दिन तो जनी दीक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दिन तो जनी मूळ जाळण्या विषमतेचे मार्ग असावे चला मानवतेचा मानस
समतेचा धर्म नवा घेतला. मूळ जाळ्या विषमतेचे मार्ग असावे चला. मानवतेचा अनसमतेचा धर्म नवा घेतला. श्री बुद्धाच्या महामंत्राचा, श्री बुद्धाच्या महामंत्राचा निनादला तो ध्वनी. दीक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दिन तो जनी. दीक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दिन तो जनी. आणि आता पुढचा स्पर्धक. त्याचा प्रवास संगीत सम्राट ते प्रसिद्धीस होतात येण्या इतकाच नाहीये. त्याचा प्रवास आहे जेजुरीच्या एका घरातला मुलगा ते इंटरनॅशनल लेवलवर परफॉर्म करणारा आर्टिस्ट. पाहूयात त्याच्या परफॉर्मन्सचा प्रकाश किती लख्ख पडतोय ते. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत प्रथमेश मोरेसाठी. भवानीचा भवानीचा पडला प्रकाश दिव्या मशालीचा. गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. प्रथमेश अप्रतिम. एकदम माहोलच तू बदलून टाकलास आणि क्या बात है. इतकं सुंदर वाजवलंस तू. आपण विचारूयात आनंद सरांना. मी प्रथमेशला पहिल्या पर्वामध्ये पाहिलेलं आहे आणि त्यावेळेलाच मी खरा फॅन झालो त्याचा. जबरदस्त वाजवलं होतं त्याने. दोन दोन, एक क्लारनेट पण होता, हे पण होतं, 2-3 वाजवले होते सोबतच. आणि खरोखरच
मी महाराष्ट्रामध्ये जर कोणाला दाद देत असेल तर असा जर मला क्लारनेटवाला कव्वालीत भेटला ना तर मी हंगामा करीन. मला पुन्हा एकदा हुसेन बाबाची आठवण येईल. इस्माईल दरबार यांचे वडील ज्यांनी माझ्यासोबतही भरपूर क्लारनेट रेकॉर्डिंगला वाजवलेलं आहे, तेही असेच वाजवायचे. त्यांची आठवण झाली. खरोखरच जबरदस्त. थँक्यू सर, थँक्यू. आदर्श खूप चांगलं वाजवलंस. मी कुठेही आवाज मिस केला नाही, ओरिजिनल गाण्याचे शब्द मिस केले नाहीत. ते अख्खी चाल, ते अख्खे शब्द मला दिसत होते. असंच वाजवत राहा. थँक्यू सर, थँक्यू. खूप खूप भरून पण आलंय मला आणि खूप छान वाटतंय की तू मस्त वाजवलायस आणि तुला आम्ही शोधून आणलंय याचा एक थोडासा गर्व आहे. थँक्यू. राहुल दादा. प्रथमेश, मी तुला पहिल्यांदा ऐकलंय लाईव्ह आणि खरोखर तू वातावरण खूप भक्तिमय करून टाकलंस. आणि आदर्श म्हणाला तसं मी पण आवाज मिस नाही केला. तू अतिशय रिस्ट्रेंड आणि समजून वाजवलंस. कुठेही घाई नव्हती. प्रत्येक गोष्ट तशीच्या तशी येत होती. तुझा एक टच त्याच्यामध्ये होता, तो मला खूप आवडला. त्यामुळे मी तुझा हा परफॉर्मन्स खूप मनापासून एन्जॉय केला. ऑल द व्हेरी बेस्ट प्रथमेश. विश यू ऑल द बेस्ट. तर अशा तऱ्हेनं आज पुन्हा 6 स्पर्धकांनी परफॉर्म केलं. या आठवड्यात सर्व स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालेले आहेत आणि आधी सांगितल्याप्रमाणे या आठवड्यात एलिमिनेशन नसणार आहे. तर मित्रांनो, आपण पुढच्या बुधवारी आणि गुरुवारी इथेच भेटणार आहोत रात्री 9:30 वाजता हीच ऊर्जा घेऊन याच मंचावर. हे आहे चॅम्पियन्सचं मैदान, ज्याचं नाव आहे संगीत सम्राट महासंग्राम. स्पेशल पार्टनर तन्वी हर्बल, तन्वी शता. भेटूया फक्त झी युवावर.